नमस्कार मित्रांनो, आज आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल बघणार आहोत. अल्कोहोल, फिनॉल, इथर या चॅप्टरमधलं. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. लेट अस फर्स्ट क्लासिफाय द अल्कोहोल, फिनॉल अँड देन इथर. पहिले आपण अल्कोहोल, फिनॉल आणि त्यानंतर इथरला आपण क्लासिफाय करणार आहोत. बघूया पहिले मोनो, डाय, ट्राय अँड पॉलिहायड्रिक कंपाऊंड. मोनो, डाय, ट्राय आणि पॉलिहायड्रिक कंपाऊंड म्हणजे काय होते ते बघूया आपण. Alcohol and phenol are classified as mono, di, tri or polyhydric compound on the basis of 1, 2, 3 or more hydroxy group present on their molecule. अल्कोहोल, फिनॉल आणि इतर हे त्यांच्या मोनो, डाय, ट्राय, पॉलिहायड्रिक कंपाऊंड हे त्याच्या किती नंबर ऑफ अल्कोहोलिक ग्रुप अटॅच आहे त्याच्यावरून डिसाईड करता येते. फॉर एक्झाम्पल, आता हे आपल्याला माहीत आहे हा कशाचा स्ट्रक्चर आहे, अल्कोहोलचा. हा पण कशाचा आहे, अल्कोहोलचा. आणि हा पण कशाचा आहे, अल्कोहोलचा स्ट्रक्चर आहे. यामध्ये बघा, यामध्ये इथे फक्त एकच अल्कोहोलिक ग्रुप अटॅच आहे, म्हणून याला मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणणार. का म्हणणार, मोनोहायड्रिक अल्कोहोल. याला का म्हणणार, मोनोहायड्रिक अल्कोहोल. आता या केसमध्ये बघा, या केसमध्ये किती अल्कोहोलिक ग्रुप अटॅच आहे, 2 अल्कोहोलिक ग्रुप अटॅच आहे, म्हणून याला डायहायड्रिक अल्कोहोल म्हणणार. आणि ह्या केसमध्ये बघा, ह्या केसमध्ये किती अल्कोहोलिक ग्रुप अटॅच आहे, 3 अल्कोहोलिक ग्रुप अटॅच आहे, म्हणून याला ट्रायहायड्रिक अल्कोहोल म्हणणार. आणि इथे बघा, हा कशाचा स्ट्रक्चर आहे, फिनॉलचा. हा पण कशाचा आहे, फिनॉलचा. आणि हा पण कशाचा आहे, फिनॉलचा स्ट्रक्चर आहे. या केसमध्ये बघा, इथे किती हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच आहे, इथे 1 हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच आहे. इथे किती आहे, 2 हायड्रॉक्सी ग्रुप आहे. आणि इथे किती आहे, 3 हायड्रॉक्सी ग्रुप आहे. म्हणून याला का म्हणणार, मोनोहायड्रिक फिनॉल. याला का म्हणणार, डायहायड्रिक फिनॉल. आणि म्हणणार ट्रायहायड्रिक फिनॉल. मोनो म्हणजे 1. मोनो म्हणजे किती होते, मोनो म्हणजे 1. मोनो म्हणजे किती, 1. डाय म्हणजे किती होते, डाय म्हणजे किती होते, डाय म्हणजे होते 2. डायहायड्रिक अल्कोहोल म्हणजे किती होते, डाय म्हणजे 2. आणि ट्राय म्हणजे किती होते, ट्रायहायड्रिक अल्कोहोल म्हणतो. ट्राय म्हणजे किती होते, ट्राय म्हणजे 3 होते. म्हणून जेवढे हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच आहे, जेवढे हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच आहे, हायड्रॉक्सी ग्रुप म्हणजे काय, हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून तयार झालेला जो ग्रुप आहे त्याला काय म्हणतो, हायड्रॉक्सी ग्रुप. त्याला कोणता ग्रुप म्हणते, हायड्रॉक्सी ग्रुप. तर हे किती हायड्रॉक्सी ग्रुप आहे त्याच्यावरून आपण मोनो, डाय आणि ट्रायहायड्रॉक्सी अल्कोहोल किंवा मोनो, डाय, ट्रायहायड्रॉक्सी फिनॉल अशा पद्धतीने आपण क्लासिफाय केलं आहे. त्यानंतर बघूया आपण अल्कोहोल कंटेन sp3 कार्बन OH बॉन्ड. जर अल्कोहोलमध्ये sp3 कार्बन आणि OH बॉन्ड असेल तर sp3 म्हणजे काय होते, sp3 म्हणजे काय होते, जर एखादी आहे ना R ग्रुप आहे आणि त्याला अल्कोहोलिक ग्रुप अटॅच आहे, तर हा इथे असणारा कार्बन हा फक्त स्ट्रेट चेनमध्ये असणार. इथे असणारे कसे राहणार, फक्त स्ट्रेट चेनमध्ये राहणार. म्हणजे फक्त एकच आहे ना, म्हणजे हा CH4 असेल. समजा हा स्ट्रक्चर किती आहे, CH4 असेल. या CH4मधला एकच हायड्रोजन आणि एक हायड्रोजन रिप्लेस होऊन काय झाला, CH3OH झाला. एक हायड्रोजनच्या बदली काय लागला, OH झाला. तर हे जो CH3 आहे हा कसा आहे, याच्यामधून कार्बन, हा कार्बन एकही अल्किल ग्रुपनं रिप्लेस नाही झाला. हा एकही अल्किल ग्रुपनं रिप्लेस नाही झाला. हा जर एक अल्किल ग्रुपने जरी रिप्लेस झाला, जी ती स्ट्रेट चेंज झाली, तर हा कार्बन कसा राहणार, प्रायमरी कार्बन ॲटम. आणि यालाच काय म्हणतात, sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. यालाच काय म्हणणार, sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. sp3 म्हणजे याच्यामध्ये एसचे 1 कॅरेक्टर आणि पीचे 3 कॅरेक्टर राहणार. ठीक आहे. साधारणतः आता इथे बघूया, इन धिस अल्कोहोल, आपण वाचूया, इन धिस अल्कोहोल OH group is attached to a sp3 hybridized carbon atom of alkyl group. कशाशी अटॅच राहणार, sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमशी अल्कोहोलिक ग्रुप अटॅच राहणार. आपण ROH ह्या पद्धतीने पण लिहू शकतो. R म्हणजे स्ट्रेट चेनवाला.
sp3 कार्बन ॲटम असणारा अल्कोहोलिक ग्रुपला डायरेक्टली अटॅच राहणार. ठीक आहे. These alcohol are further classified as primary, secondary and tertiary alcohol in which OH group is attached to primary, secondary and tertiary carbon atom respectively. म्हणजे कार्बन ॲटम कसा अटॅच आहे त्याच्यावरून कार्बन ॲटमला अल्कोहोलिक ग्रुप कसा अटॅच आहे त्याच्यावरून आपण कसं ठरवू शकतो, तो प्रायमरी कार्बन ॲटम आहे का सेकंडरी कार्बन ॲटम आहे का टर्चरी कार्बन ॲटम आहे. हा कार्बन ॲटम कसा आहे, प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्चरी आहे, आणि याला अटॅच असणारा ग्रुप त्याच्यावरून प्रायमरी अल्कोहोल आहे का सेकंडरी अल्कोहोल आहे का टर्चरी अल्कोहोल आहे हे आपण डिसाईड करू शकतो. आता प्रायमरी, सेकंडरी, टर्चरी म्हणजे काय होते ते आपण बघूया. प्रायमरी, सेकंडरी, टर्चरी म्हणजे का होते रे बा. आता हा कार्बन ॲटम आहे, याला आहे ना अल्कोहोलिक ग्रुप अटॅच आहे, अल्कोहोलिक ग्रुप अटॅच आहे, आणि याला जर डायरेक्टली एकच अल्किल ग्रुप अटॅच असेल आणि तर याला काय म्हणणार, प्रायमरी कार्बन ॲटम. म्हणजे एक अल्किल ग्रुप रिप्लेस झाला असेल तर याला काय म्हणणार, प्रायमरी कार्बन ॲटम. जर दोन अल्किल ग्रुप रिप्लेस झाले असेल, दोन अल्किल ग्रुप, अल्किल किंवा ॲरिल ग्रुप कोणताही म्हणू शकता, अल्किल किंवा ॲरिल ग्रुपने रिप्लेस झाला असेल तर याला कोणता कार्बन ॲटम म्हणणार आपण, सेकंडरी कार्बन ॲटम. किंवा हा अल्कोहोलिक ग्रुपला अटॅच आहे, म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुपला ह्या कार्बनला डायरेक्ट अटॅच आहे, म्हणून आपण याला आहे ना सेकंडरी अल्कोहोलसुद्धा म्हणू शकतो. आणि जर हाच जेव्हा तीन अल्किल ग्रुपने रिप्लेस होते, किती अल्किल ग्रुपने, तीन अल्किल ग्रुपने रिप्लेस होते हे तीन अल्किल ग्रुपनी, तेव्हा याला काय म्हणणार, टर्चरी कार्बन ॲटम. त्याला काय म्हणणार आपण, टर्चरी कार्बन ॲटम किंवा टर्चरी अल्कोहोल म्हणणार, कारण OH ग्रुपला अटॅच आहे म्हणून हा झाला अल्कोहोल ना. हा कोणता कार्बनशी अटॅच आहे, टर्चरी कार्बन ॲटमशी, तर याला आपण काय म्हणणार, टर्चरी अल्कोहोल म्हणणार. आपल्याला म्हणणं आहे सी द फिगर नंबर 11.1. आपण डायरेक्ट 11.1 फिगर बघूया. बघा ही आहे 11.1 फिगर. यामध्ये बघा एकच अल्किल ग्रुप रिप्लेस झाला, एकच अल्किल ग्रुप रिप्लेस झाला आहे ह्या कार्बन ॲटममधून. ह्या कार्बन ॲटममधून किती अल्किल ग्रुप रिप्लेस झाला, ह्या स्ट्रक्चरमध्ये बघा एकच अल्किल ग्रुप रिप्लेस झाला आहे, म्हणून हा कोणता झाला, प्रायमरी कार्बन ॲटम. ह्या स्ट्रक्चरमध्ये बघा, ह्या सेकंड स्ट्रक्चरमध्ये बघा दोन अल्किल ग्रुप रिप्लेस झाले आहे, आणि म्हणून दोन अल्किल ग्रुप रिप्लेस झाले म्हणून याला काय म्हणणार आपण, सेकंडरी कार्बन ॲटम. आणि ह्या केसमध्ये बघा किती अल्किल ग्रुप रिप्लेस झाले, तीन अल्किल ग्रुप रिप्लेस झाले म्हणून याला काय म्हणणार, टर्चरी कार्बन ॲटम. आर म्हणजे काय होते, आर म्हणजे एनी अल्किल ग्रुप. आर म्हणजे काय होते, एनी अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप कोणता, CH3, C2H5 हे जे ग्रुप आहे याला काय म्हणतात, अल्किल ग्रुप म्हणतात. आणि जे बेन्झीन रिंग झाला त्याला काय म्हणतात, ॲरिल ग्रुप म्हणतात. याला काय म्हणतात, हा बेन्झीन रिंग झाला, हा बेन्झीन रिंगला वगैरे काय म्हणतात, ॲरिल ग्रुप म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया अलिलिक अल्कोहोल. अलिलिक अल्कोहोल म्हणजे काय, इन दिस टाईप ऑफ अल्कोहोल OH ग्रुप इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. अलिलिक ग्रुप म्हणजे काय होते, इन दिस टाईप ऑफ अल्कोहोल OH ग्रुप इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम विच इज फर्दर बॉन्डेड टू अ कार्बन डबल बॉन्ड. अलिलिक अल्कोहोल मे बी प्रायमरी, सेकंडरी और टर्चरी. याचा अर्थ काय होते, याचा अर्थ असा होते की कार्बन डबल बॉन्डशी अटॅच असणारा कार्बन ॲटम हा दुसऱ्या कार्बन ॲटमशी अटॅच असून तो डायरेक्टली आहे ना OH ग्रुपचे अल्कोहोलिक हायड्रॉक्सी ग्रुपची अटॅच असेल तर त्याला काय म्हणतात, अलिलिक अल्कोहोल. म्हणजे sp3 कार्बन ॲटमशी आपला हा हायड्रॉक्सी ग्रुप कशाशी अटॅच राहणार, sp3 कार्बन ॲटमशी. हायड्रॉक्सी ग्रुप कशाशी अटॅच असणार, sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमशी. आणि त्याच्या साईडला असणारा जो कार्बन ॲटम आहे, त्याच्या साईडला असणारा कार्बन ॲटम तो कसा पाहिजे, sp2 हायब्रिडाइज म्हणजे डबली बॉन्डेड असला पाहिजे. ठीक आहे.
किंवा sp2 किंवा sp2 हायब्रिडाइज पाहिजे, त्यालाच का म्हणते अलिलिक अल्कोहोल. अलिलिक याची सोपी ट्रिक म्हणजे अली लक्षात ठेवायचा. अली म्हणजे अलीकडे, म्हणजे डबल बॉन्ड कसा आहे, अलीकडे आहे. अल्कोहोलिक ग्रुपच्या अलीकडे डबल बॉन्ड आहे. ह्या पद्धतीनं पण आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर बघूया बेन्झिलिक अल्कोहोल. बेन्झिलिक अल्कोहोल म्हणजे काय? इन दिस टाईप ऑफ अल्कोहोल, ह्या अल्कोहोलच्या प्रकारामध्ये OH ग्रुप इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. अल्कोहोल कशाशी अटॅच राहणार? sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. म्हणजे हा अल्कोहोलिक ग्रुप आहे, हा sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमशी अटॅच असणार. म्हणजे CH3 हा sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे, याच्याशी अल्कोहोलिक ग्रुप अटॅच राहणार. अशा पद्धतीनं म्हणायचं आहे त्यांना. आपण त्याच्यामध्ये पण केस आहे ते बघूया आपण. sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम विच इज फर्दर बॉन्डेड टू ॲन ॲरोमॅटिक रिंग. तो कशाशी अटॅच राहणार? फर्दर बॉन्डेड टू ॲरोमॅटिक रिंग. तो फर्दर ॲरोमॅटिक रिंगशी अटॅच राहणार. दिस इज नोन ॲज द बेन्झिलिक अल्कोहोल. त्यालाच काय म्हणणार आपण? बेन्झिलिक अल्कोहोल म्हणणार. बेन्झिलिक अल्कोहोल हा प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्चरी पण राहू शकता. आता बघा बेन्झिलिक अल्कोहोल म्हणजे कसा? हा आपला ॲरिल ग्रुप हा कशाशी अटॅच राहणार म्हणते? sp3 कार्बन ॲटमशी अटॅच राहणार. पण हा sp3 अल्कोहोल, सॉरी गलत झालं माझं, अल्कोहोल OH हा का झाला? प्रायमरी कार्बन ॲटमशी अटॅच असणारा हायड्रॉक्सी ग्रुप म्हणजे हा अल्कोहोलिक झाला. हा फर्दर कशाशी अटॅच राहणार? हा फर्दर बेन्झीन रिंगशी अटॅच राहणार. म्हणजे इथे काय होणार? CH2 बेन्झीन रिंगशी हा फर्दर बेन्झीन रिंगशी अटॅच राहणार. यालाच काय म्हणतात आपण? बेन्झिलिक अल्कोहोल म्हणतात. हा बेन्झिलिक झाला आणि हा का झाला? अल्कोहोल झाला. हा कोणता ग्रुप झाला? याला आपण काय म्हणतो? अल्कोहोल. आणि याला काय म्हणतो? बेन्झीन. याचं मिळून नाव काय झालं? बेन्झिलिक अल्कोहोल. आता यामध्ये बघा इथे काही एक्झाम्पल देऊन आहे. क्लासिफाय द फॉलोइंगमध्ये बघा, यूज युअर ब्रेन, आपला दिमागाचा उपयोग करायचा आपल्याला. इथे क्लासिफाय द फॉलोइंग अल्कोहोल ॲज प्रायमरी, सेकंडरी अँड टर्चरी अलिलिक किंवा बेन्झिलिक. हा प्रायमरी अल्कोहोल आहे, सेकंडरी आहे का टर्चरी आहे, किंवा ॲलिलिक आहे का विलिलिक आहे. आता हा बघा, हा वाला अल्कोहोल बघा, हा पहिला एक्झाम्पल बघा. पहिल्या एक्झाम्पलमध्ये बघा हा कशाशी अटॅच आहे? डायरेक्ट हा प्रायमरी कार्बन ॲटमशी अटॅच आहे. हा कोणता कार्बन ॲटम आहे? हा कार्बन ॲटमला फक्त हा ग्रुप कोणता आहे? हा आर ग्रुप आहे. आर ग्रुप डायरेक्टली अटॅच आहे एकाच कार्बन ॲटमशी, आणि हा अल्कोहोलिक ग्रुप, म्हणून याला काय म्हणणार आपण? याला प्रायमरी अल्कोहोल म्हणणार. याला काय म्हणणार? प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे. त्यानंतरचं उदाहरण बघूया. त्यानंतरच्या उदाहरणामध्ये काय आहे? याला काय म्हणणार आपण? हा कोणता कार्बन ॲटम आहे? हा इथे पण हावाला कोणता ग्रुप झाला? हा एक आर ग्रुप झाला. आणि हा कोणता झाला? हा दुसरा आर ग्रुप झाला. हा कोणता ग्रुप झाला? हा दुसरा आर ग्रुप झाला. हा दुसरा आर ग्रुप, म्हणजे हा एक आर ग्रुप आणि कोणता दुसरा आहे? हा कार्बनला अटॅच असणारा दुसरा आर ग्रुप. त्यानंतर काय अटॅच आहे? OH अटॅच आहे इने हायड्रोजन. पण किती रिप्लेस झाले? 2 अल्किल ग्रुप रिप्लेस झाले. किती अल्किल ग्रुप झाले? 2 अल्किल ग्रुप रिप्लेस झाले. म्हणून हा कोणता कार्बन ॲटम झाला? हा सेकंडरी कार्बन ॲटम झाला. ठीक आहे. त्यानंतरच्या एक्झाम्पल बघूया. त्यानंतरच्या एक्झाम्पलमध्ये हा अल्कोहोल कोणता झाला? हा किती अल्किल ग्रुप्स रिप्लेस झाला? 3 अल्किल ग्रुप्स. इथे एक अल्किल ग्रुप, इथे एक अल्किल ग्रुप आणि इथे एक अल्किल ग्रुप. किती अल्किल ग्रुपशी रिप्लेस झाला? 3 अल्किल ग्रुपशी रिप्लेस झाला. म्हणून याला काय म्हणणार? टर्चरी अल्कोहोल म्हणणार. याला आपण काय म्हणणार? टर्चरी अल्कोहोल म्हणणार. ठीक आहे. त्यानंतर हा वाला बघूया. याला काय म्हणणार आपण? याला म्हणणार बेन्झिलिक अल्कोहोल. हा कशाचा? हा बेन्झिल झाला. हा कोणता ग्रुप झाला? हा बेन्झिल झाला. आणि हा कोणता झाला? अल्कोहोल झाला. यालाच काय म्हणणार आपण? बेन्झिलिक अल्कोहोल. आणि हा बेन्झिलिक अल्कोहोल झालं. त्यानंतरचा हा वाला स्ट्रक्चर बघू. ह्या स्ट्रक्चरमध्ये काय आहे? हा कोणता अल्कोहोल झाला? हा पण कोणता एक्झाम्पल झाला? बेन्झिलिक अल्कोहोलचा एक्झाम्पल झाला. आणि
हे दोनही एक्झाम्पल कशाचे झाले? अलिलीक अल्कोहोलचे झाले. एक्झाम्पल कशाचे झाले? अलिलीक अल्कोहोलचे. ठीक आहे. विलिलिक अल्कोहोल अलिलीक अल्कोहोलचे एक्झाम्पल झाले, कारण डबल बॉन्ड हा एक्झाम्पल कशाचा झाला? हा अलिलीक अल्कोहोलचा एक्झाम्पल झाला. हा कसा आहे? कारण डबल बॉन्ड बघा ह्या कार्बन ॲटमच्या अलीकडे आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार? अलिलीक अल्कोहोल म्हणणार. हा कशाचा एक्झाम्पल झाला? हा अलिलीक अल्कोहोल झाला. हा कार्बन ॲटमच्याच बाजूला आहे, म्हणून हा अलिलीक अल्कोहोलचा झाला. आणि ह्यामध्ये बघा हा पण कशाचा एक्झाम्पल झाला? हा पण अलिलीक अल्कोहोलचा एक्झाम्पल झाला. त्यानंतरची केस बघूया आपण. अल्कोहोल कंटेनिंग sp3OH बॉन्ड. अल्कोहोल कंटेनिंग sp3OH. चला तर मित्रांनो, आता आपण काय बघितलं होतं? आपण अलिलीक अल्कोहोल बघितलं होतं. अलिलीक अल्कोहोल म्हणजे काय होतं? अलिलीक अल्कोहोलमध्ये OH हायड्रॉक्सी ग्रुप कशाची? कार्बन ॲटमशी अटॅच राहत होता, आणि तो जो डबल बॉन्ड होता तो कशा राहत होता? अलीकडे, म्हणजे अल्कोहोलिक ग्रुपच्या अलीकडच्या कार्बन ॲटमशी अटॅच राहत होता. आणि अल्कोहोलिक ग्रुप कशाशी अटॅच राहत होता? म्हणजे हा हायड्रॉक्सी ग्रुप आहे. हा हायड्रॉक्सी ग्रुप आपला प्रायमरी कार्बन ॲटमशी अटॅच राहत होता. प्रायमरी यालाच आपण कोणता कार्बन ॲटम म्हणत होतं? sp3 कार्बन ॲटमशी अटॅच राहत होता. आपण त्यानंतर केस बघणार आहोत अल्कोहोल कंटेनिंग sp2OH बॉन्ड. sp2 कार्बन बॉन्ड. आता आपण का बघणार हा कार्बन ॲटम कसा राहणार? आता आपला sp2 कार्बन ॲटमशी अटॅच असणारा आपला हायड्रॉक्सी ग्रुप. म्हणजे आपण म्हणजे कार्बन ॲटम sp2 म्हणजे या कार्बनमध्ये किती बॉन्ड असणार? डबल बॉन्ड राहते, तेव्हाच आपण त्याला काय म्हणते? sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम म्हणतो. ठीक आहे. यामध्ये आपण बघूया काय म्हणते. इन धिस अल्कोहोल OH group is attached to sp2 hybridized carbon atom which is part of carbon-carbon double bond. These alcohol are known as vinylic alcohol. त्याच अल्कोहोलला आपण काय म्हणतो? विनिलिक अल्कोहोल. म्हणजे आपला हायड्रॉक्सी ग्रुप जर कार्बन डबल बॉन्डशी अटॅच असेल, म्हणजे आपला हायड्रॉक्सी ग्रुप म्हणजे अल्कोहोलिक ग्रुप डायरेक्टली कार्बन डबल बॉन्ड म्हणजे sp2 हायब्रिडाइज असणारा कार्बन ॲटमशी अटॅच असेल, तर त्याला आपण काय म्हणणार? त्याला आपण म्हणणार विनिलिक अल्कोहोल. त्याला काय म्हणणार? विनिलिक अल्कोहोल. हे लक्षात ठेवायचा. अलिलीक म्हणजे काय होते? अलिलीक म्हणजे अलीकडे, आणि विनिलिक म्हणजे काय होते? डायरेक्ट sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटमशी अटॅच असेल. sp2 कार्बन ॲटमशी अल्कोहोलिक ग्रुप अटॅच असेल तर त्याला काय म्हणणार आपण? विनिलिक कार्बन ॲटम. आणि sp3 कार्बन ॲटमशी अटॅच असेल, sp3 कार्बन ॲटमशी अल्कोहोलिक ग्रुप अटॅच असेल, आणि त्याच्या साईडचा जर कार्बन ॲटम जर sp2 असेल, तर त्याला आपण काय म्हणणार? विनिलिक अल्कोहोल म्हणणार. हा त्यामधला मेजर डिफरन्स आहे. त्यानंतर बघूया आपण क्लासिफिकेशन ऑफ इथर. आपण काय बघणार आहोत? क्लासिफिकेशन ऑफ इथर. क्लासिफिकेशन ऑफ इथरमध्ये काय आहे? इथर आर क्लासिफाईड ॲज सिमेट्रिक इथर ऑर अनसिमेट्रिक इथर. आपण त्याला कशाचं दोन भागामध्ये डिवाईड केले. एक सिमेट्रिक इथरलाच काय म्हणतात? सिम्पल इथर म्हणतात. आणि असिमेट्रिक इथरलाच काय म्हणतात? मिक्स्ड इथर म्हणतात. डिपेंडिंग ऑन वेदर द टू अल्किल ग्रुप ऑर बॉन्डेड टू ऑक्सिजन ॲटम सेम ऑर डिफरंट रिस्पेक्टिवली. म्हणजे अटॅच असणारे दोन अल्किल ग्रुप. इथरचं स्ट्रक्चर कसं राहते? आपला इथरचं स्ट्रक्चर ROR. जर हे दोनही आर ग्रुप जर सारखेच असेल म्हणजे सेम असेल, तर ह्याला काय म्हणणार आपण? सिमेट्रिक इथर. त्याला काय म्हणणार आपण? सिमेट्रिक इथर. त्याला काय म्हणणार? सिमेट्रिक इथर. त्यालाच दुसरं नाव काय आहे? सिम्पल इथर. त्यालाच दुसरं नाव काय आहे? सिम्पल इथर. सिम्पल ऑर सिमेट्रिक. सिम्पल किंवा सिमेट्रिक इथर म्हणजे कसा? हा आपला ROR आहे. ह्या दोघंही मधले आर आणि हे दोनही आर जर सारखेच असेल, तर त्याला आपण काय म्हणणार?
सिम्पल और सिमेट्रिक इथर म्हणणार. जर या इथरमधले जर हा आर ओ आर हा एक आर डिफरंट असेल आणि हा दुसरा अटॅच असणारा आर जर डिफरंट असेल, हा आर डिफरंट असेल आणि हा आर जर डिफरंट असेल तर त्याला आपण काय म्हणणार, असिमेट्रिक इथर. त्याला काय म्हणणार, असिमेट्रिक इथर. किंवा त्यालाच काय म्हणणार आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणणार, इथे देऊन आहे मिक्स्ड इथर. त्याला काय म्हणणार, मिक्स्ड इथर म्हणणार. त्यालाच आपण मिक्स्ड इथर सुद्धा म्हणू शकतो. आता हे दोन अल्किल ग्रुपसुद्धा राहू शकतात किंवा एक अल्किल एक ॲरिल ग्रुपसुद्धा राहू शकतात. एक अल्किल एक ॲरिल ग्रुपसुद्धा राहू शकतात किंवा दोनही ॲरिल ग्रुपसुद्धा राहू शकतात. दोनही का राहू शकतात, ॲरिल ग्रुप राहू शकतात. दोनही ॲरिल ग्रुप राहू शकतात. या तिघालाही काय म्हणणार, या तिघालाही आपण इथर म्हणतो. या तिघालाही इथर म्हणतो. आता ते ग्रुप सारखे असेल तर त्याला सिमेट्रिक आणि ते दोनही ग्रुप अटॅच असणारे वेगळे असेल तर त्याला असिमेट्रिक इथर म्हणतात. जसं ह्या एक्झाम्पलमध्ये बघा, ह्या एक्झाम्पलमध्ये ऑक्सिजनच्या साईडला CH3 अटॅच आहे आणि ह्याही ऑक्सिजनच्या त्या साईडला CH3 अटॅच आहे. म्हणजे दोनही ग्रुप सारखेच आहे म्हणून त्याला काय म्हणणार आपण, सिमेट्रिक इथर. त्याला काय म्हणणार, सिमेट्रिक इथर. आणि जर अटॅच असणारे ग्रुप बघा, आता ह्याच्यात बघा, ह्या केसमध्ये काय आहे, एक CH3 आहे अटॅच आणि दुसऱ्या साईडला C2H5 आहे. म्हणजे हा कसा आहे, असिमेट्रिक ग्रुप अटॅच आहे. त्याला काय म्हणणार आपण, असिमेट्रिक इथर म्हणणार. आता पुन्हा एक एक्झाम्पल बघा, ह्या एक्झाम्पलमध्ये काय आहे, एक साईडला CH3 अटॅच आहे आणि दुसऱ्या साईडला C2H5 अटॅच, C6H6 म्हणजे बेन्झिन रिंग अटॅच आहे. मधात ऑक्सिजन आहे. हे दोन्ही ग्रुप कसे आहे, वेगवेगळे आहे म्हणून याला काय म्हणणार, असिमेट्रिक इथर. याला काय म्हणणार, असिमेट्रिक इथर म्हणणार. असिमेट्रिक इथर म्हणणार. ठीक आहे. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि आपण नंतरच्या ह्याच्यात नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल, फिनॉल आणि इथर बघूया. धन्यवाद.